वडगाव शिरी समाचार मध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण आलेलो आहेत विमाननगर परिसरामध्ये। विमाननगर परिसरामध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने वन वे झालेला आहे। आज बोलू आपण साहेबांसकट। साहेब, हे कशाबद्दल झालेलं म्हणजे काय वन वे चालू? हे हा जो चौक आहे विमाननगर चौक, तर बऱ्याचदा आपल्याला तो जाम झालेला दिसतोय। कारण काय आहे की नगरकडून येणारे आणि विमाननगरकडे जाणारे हे लोक जे रस्त्यात येऊन थांबतात, त्याच्यामुळे एकतर नगरकडे जाणारं ट्रॅफिक हिंडर होतंय, त्यानंतर परत नगरकडून येणारं ट्रॅफिक इथं हिंडर होतंय आणि पुढे पास होत नाही। आता आम्ही हा सर्क्युलर ट्रॅफिक मुवमेंटचा कन्सेप्ट प्रायोगिक तत्वावर करत आहोत। टेम्पररी अरेंजमेंट आहे की प्रयोग करून पाहायचं आपल्याला की कसं ट्रॅफिक मूव्ह होणार। आमचा कन्सेप्ट असा आहे की नगरकडून येणारं जे ट्रॅफिक आहे ते सरळ जाईल, जे विमाननगरकडून ज्याला पुण्याकडे जायचं आहे तर तो सरळ पुढे जाऊन सोमनाथ नगरच्या अलीकडे त्याला एक यू टर्न दिलेला आहे। तो यू टर्न करून हळूहळू डिसेग्रिगेट होऊन तो लेफ्टला जाऊन सरळ पुढे पास होईल। त्यानंतर ज्या व्यक्तीला नगरकडून येऊन विमाननगरला जायचं आहे त्याने आयदर पुढे जाऊन अग्निबाजच्या तिथं यू टर्न दिलेला आहे। तिथं का अग्निबाजच्या समोर यू टर्न दिलेला आहे। तो हळूहळू राईट करत करत जाईल, डिसेग्रिगेट होईल तो आणि बाहेर येऊन उजवीकडे टर्न घेऊन परत विमाननगरला येईल। अशा प्रकारे आता भविष्यात या सिग्नलची आवश्यकता राहणार नाही। बिना सिग्नल, बिना कर्मचारी नेमता लोकांनी जर हे पाळले नियम तर बिना सिग्नल आणि बिना स्मूथ अगदी ट्रॅफिक एक सेकंद सुद्धा कोणाला थांबायची गरज पडणार नाही। म्हणजे जेणेकरून इथं ट्रॅफिक होणारच नाही कधीच। अजिबात ट्रॅफिक थांबायची गरज नाही, कारण सिग्नल नाही राहणार, कोणी आडवा झाला नाही, सर्व आपापल्या लेननी स्मूथली फ्लो होतील आणि सर्वांचा वेळ वाचेल। कोणत्याही सिग्नल थांबायची गरज पडणार नाही, पेट्रोल वाचेल, पोल्युशन वाचेल। म्हणजे ऍक्सिडेंट होते डिवायडरवर ते सुद्धा होणार नाही, ऍक्सिडेंट पण होणार नाही अजिबात, कारण समोर कोणत्या गाडी येणार नाही, त्यामुळे ऍक्सिडेंटची शक्यता नाही। फक्त एक आव्हान माझं असं राहील की जे फूट पेडिस्ट्रियन लोक आहेत, जे पायी येणारे, त्यांच्याकरता अंडरपास आहे, कृपया तिने अंडरपासने पलीकडे जावे किंवा पलीकडून इकडे यावे। तो जर अंडरपास वापरला तर इथं अजिबात कोणाला काही त्रास होणार नाही। म्हणजे भुयारातून जाणं येणं केलं पाहिजे लोकांनी, सर्वसामान्य। भुयारातून जर आले गेले तर त्यांना पण त्रास नाही आणि ट्रॅफिक थांबायची गरज नाही किंवा त्यांना धोका पण होणार नाही। मग आता चौक भुयारी मार्ग 9-10 वाजता बंद करतात असे? नाही, भुयारी मार्गात आता लाईटची व्यवस्था केलेली आहे। तर आज मी स्वतः जाऊन आलोय भुयारी मार्गातून, लाईट व्यवस्थित आहे, फक्त एक ट्यूब गेलेली आहे लेफ्ट साईडची। मी संबंधित आपल्या बीएनसी आपल्या पीएमसी ला बोललेलो आहे, ते उद्या व्यवस्थित करून येणार आहेत लाईट। आणि साईन बोर्ड पण आम्ही लावलेले आहेत, त्याबाबतचं नोटिफिकेशन दिलेलं आहे आपण, तर सर्वांना अगदी याचा फायदा लवकर दिसेल। पण आम्ही असं ऐकलं भुयारीमध्ये चोऱ्या चपाट्या पण भरपूर होतात, तिथं कॅमेऱ्याचा एक बंदोबस्त केला तर खूप बरोबर, कॅमेरा पण तिथं लावायचं नियोजन आहे। आणि लोक जाणं येणं वाढल्यानंतर आपोआप तिथं कोणी चोऱ्या माऱ्या होणार नाहीत। तुरळक वापर असेल तरच त्या गोष्टी होतात, वापर जर जास्त असेल तर मग पब्लिक राहील तर ते अजिबात त्याला काही धोका राहणार नाही। मग आता चौक कोणचा? सोमनाथ नगरचा ते चौक फिक्स केला का तिथला? नाही, सोमनाथ नगरच्या अलीकडून एक आपण यू टर्न दिलेला आहे आणि अग्निबाजच्या समोरून एक यू टर्न दिलेला आहे। हा टर्न प्रायोगिक तत्वावर आपण बंद करतोय। भविष्यात जर याचं सक्सेस जर आपल्याला झालं आणि आपलं जर ट्रॅफिक स्मूथ राहिलं तर अशाच प्रकारे आपण टाटा गार्ड रूमला पण बंद करणार आहे आणि असे जे चौक आहेत ते बंद करून आपण स्मूथ फ्लो आपल्याला बरं वाघोलीच्या पुढे जाताना दिसतो। म्हणजे आपल्याला वाघोलीपर्यंत ट्रॅफिकच नाही दिसणार, अजिबात दिसणार नाही ट्रॅफिक, पूर्ण रिकामे रस्ते। आपण पाहू शकतात कशा पद्धतीने साहेबांनी सांगितले सगळं नियोजन, कशा पद्धतीने इथं ट्रॅफिक होते ते आता ट्रॅफिक होणार नाही। यू टर्न मारून येणे, यू टर्न मारून जाणे व सर्वसामान्यांनी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टीची हा कन्सेप्ट कुणी काढला नियमाने? हा मान्य मनोज पाटील साहेब आहेत, आपले ऍडिशनल सीपी ईस्ट रिजन आणि ट्रॅफिकचे झेंडे साहेब, यांच्या संकल्पनेतून हा नवीन प्रयोग आपण पुण्यात राबवत आहोत नगर रोडला। हाच प्रयोग त्यांनी आपण विद्यापीठ चौकामध्ये पण केला आहे।
पुण्यामध्ये का? पुण्यामध्ये विद्यापीठ चौक आपण पाहतो, पूर्वी एकदम जाम असायचं, तिथं पण असंच ह्याच कन्सेप्टने चालू केला, तर तिथं एकदम रिकामा चौक आहे आता. सीपी साहेबांचे अमितेश कुमार साहेब आहेत आमचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोज पाटील साहेब आणि झेंडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व चालू आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनीच कन्सेप्ट तयार केला आहे आणि आम्हाला खात्री आहे की हा कन्सेप्ट आम्ही बरोबर राबवून पुण्याला नक्कीच एक नवीन कन्सेप्ट देऊ. आपण सर्वसामान्याला पण विचारून पाहू, बोला दोन सर. तर आपल्याला काय वाटतं आता हे साहेबांनी अशा पद्धतीने वन वे सिस्टीम केलेली कसं वाटतं? नियोजन तर चांगलं आहे, कारण या चौकात दुर्घटना भरपूर होतात. आडवी फिरव्या गाड्या चालवणं, कसेही आणून आता सिग्नल तिकडे आहे, हो, पण तो तरी गाड्या इकडून पार गाड्या घालून लावतो, समोरून येणार जागा ठेवत नाही. या साईडला जाणारे पण इकडूनच येतात. ते युटर्न वाला कॉन्सेप्ट खूप चांगला केलेला आहे. फक्त आता पुढच्या चौकातून जो विमाननगरला आत जाणारा रस्ता आहे, तिकडे ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता भरपूर वाढते. युटर्न मारताना युटर्न मार्ग नाही, आणि ज्यांना विमाननगरला जायचं आहे त्याला पलीकडल्या रस्त्याने जायला लागेल. चंदननगरच्या साईडने जे येणार आहेत विमाननगरला जाणार, त्यांना हयातचा सिग्नल किंवा हे जे म्हणतात अग्निवासच्या इकडून जो युटर्न दिलेला आहे, तो युटर्न वापरण्याऐवजी बरेच लोक हयातच्या सिग्नलला जातात. हयातच्या सिग्नलवरनं आत शिरताना परत त्या विकफिल्ड लाईटी चौकात तिकडे ट्रॅफिक जाम होणार. एअरपोर्ट पर्यंत ट्रॅफिक असतं. विमाननगरला अति ट्रॅफिकचा खूप इश्यू आहे, आतल्या बाजूलाही बाहेरच्या बाजूलाही. आता ही हायवेचा ट्रॅफिक क्लिअर होऊन आतल्या बाजूला ट्रॅफिक वाढणार आहे. पण आता यांनी कन्सेप्ट काढलेला आहे, आता सांगा आता कसं आता लोक कसं हँडल करतात त्या पद्धतीने. आता हा जो रस्ता बंद केलेला आहे, हा जातो एअरपोर्टला जाणारा रस्ता आहे. इथून पण आहे, पुढून पण आहे. विमाननगरला मेन एंट्री ही आहे, चंदननगर साईडने येतात. ही एंट्री ब्लॉक केल्याने हा पूर्ण जे खराडीवरनं येणारी लोक, वाघोलीवरनं येणारी लोक जी आहेत, ही लोक पुढे जाऊन ह्याचा सिग्नल हाच एक पर्याय वापरतात. कारण ते यू टर्न मारून यायला परत इकडून घाला, परत असं वाटतं का आपल्याला? हायवेचं ट्रॅफिक कमी होऊन आतल्या बाजूचं ट्रॅफिक वाढायची शक्यता दाट झालेली आहे. बघू आता काय काळाची दृष्टी म्हणायला लागेल आता कशा पद्धतीने आता कळायचंही नाही, प्रयोग झाल्याशिवाय कळणारही नाही काय होतंय काय नाही. पण ऍक्सिडेंट येते कमी ऍक्सिडेंट कमी होते, बऱ्यापैकी कमी होते, पण त्याला स्पीड ब्रेकर हे टाकणं गरजेचं आहे. आता हे बॅरिकेड आज टेम्पररी आहे, याला परमनंट जर बांधकाम दिलं तर ठीक, बरं नाही तर आपले लोक तोडून पाडून जागा करून आता जे वाड्याचं चौकट होतं बॅरिकेड सरकवतात घालतात. त्याच्यात आता ही नियम बजावणी परमनंट काम केलं पाहिजे, परमनंट काम झालं नाही तर अजूनच ऍक्सिडेंट व्हायचे शक्य. आणि अंमलबजावणी कठोररित्या अंमलबजावणी. आपण पाहू शकता जनतेने मांडलेलं मत. वडगाव शिरी समाचारशी बोलल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.